नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये 9 तर गोंदियातील 2 नगर परिषदा मिळून एकूण 11 नगरपालिकांचा यामध्ये समावेश आहे, ज्यांचा आज निकाल लागणार आहे। थोड्याच वेळात या संदर्भातील निकाल यायला सुरुवातही होईल। दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निकालामध्ये भाजपला चांगलंच यश मिळालं, तर काँग्रेसने देखील आपला गड राखण्याची किमया साधली होती। 19 नगरपालिकांपैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 8 नगरपालिकांमध्ये यश मिळालं, तर राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवरती झेंडा फडकवता आला होता। थेट जाऊयात नागपूरला, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्याबरोबर आहेत। रजत, आज कोणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि कधीपासून हे निकालाचे कल हाती येण्यास सुरुवात होऊ शकेल? प्राजक्ता, पहिल्या 3 टप्प्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपनं चांगलं प्रदर्शन केलेलं आहे। मात्र अंतिम टप्प्यांमध्ये भाजपचे जे दिग्गज आहे राज्यातील आणि केंद्रातील, त्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये आज निवडणूक मतमोजणी होत आहे। त्यामुळे नक्कीच भाजपसह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर गेल्या वेळचं जर चित्र आपण बघितलं तर अनेक ठिकाणी भाजपला नगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांसोबत यश मिळालेलं होतं। मात्र आता 5 वर्षांनंतर भाजप परत त्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतं का? आणि 9 नगरपालिकांचे आज निकाल येणार आहे। या 9 ठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सर्व 9 ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभा घेतलेल्या आहेत, सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतलेल्या आहे। त्यामुळे नक्कीच भाजपचं संपूर्ण या निकालाकडे लक्ष लागलेलंच आहे। मात्र काँग्रेसचे जे काही स्थानिक नेते आहेत, नागपूर जिल्ह्यातले जे नेते आहेत, त्यांचीही त्यांच्या गृह तालुक्यामध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि मतमोजणीला सर्वत्र सुरुवात झालेली आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्याला निकालाचं चित्र जो आहे तो हळूहळू स्पष्ट व्हायला सुरुवात होणार आहे। प्रत्येक ठिकाणी प्रभाग 1 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र नगराध्यक्ष पदाची जी मतमोजणी आहे ती सुरुवातीपासून वेगळ्या पद्धतीने घेण्यात येईल। त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे जे कल आहे थोड्या वेळापासून आपल्या हाती येऊ लागतील। प्राजक्ता, रजत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।